आज मी नाश्त्यासाठी बनवलेलं आहे वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असं सँडविच। आता हे कसं केलेलं आहे त्याचे साहित्य आणि कृती बघूयात आपण। तर सँडविच बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे काकडी, एक गाजर, टोमॅटो आणि एक मीडियम साईजचा कांदा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीही भाज्या ॲड करू शकता, जसं की बीन्स, कोबी आणि सिमला मिरची असंही ॲड करू शकता। त्यानंतर आपल्याला ग्रीन चटणीसाठी लागणार आहे मूठभर कोथिंबीर, 4-5 पुदिन्याची पानं, 4-5 लसूणची पाकळ्या, 1 इंचपर्यंत अद्रक आणि 1 किंवा 2 चमचे डाळ किंवा फुटाणे आपण इथे घेतलेले आहे। त्यानंतर रेड चिली सॉस लागणार आहे आणि आपल्याला चिली फ्लेक्स, हे अगदी ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। आता आपण सर्वात आधी ग्रीन चटणी करून घेऊया। थोडंसं पाणी घालून आपल्याला ही चटणी थोडीशी अशी पेस्ट करून घ्यायची आहे। अगदी अर्धी वाटी पाणी घालू आपण आणि याला काढून घेऊ। थोडंसं आपण एकदा फिरवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे मिरची ॲड केलेली आहे। ही कमी स्पायसी आहे त्यामुळे मी 3 घेतलेले आहे तुकडे करून। लिंबाचा रस घातलेला आहे, काळं मीठ घातलेलं आहे आणि साधं मीठ हे चवीनुसार आपण घालायचं आहे। लिंबाच्या रसमुळे ग्रीन कलर हा टिकून राहतो। तर आता चटणी तयार आहे। नमस्कार, टेस्टी नेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आता आपण काकडी, टोमॅटो, गाजर याचे छान बारीक बारीक कट करून घ्यायचे, किंवा मग तुम्ही बारीक चकला केला तरी चालेल। मी इथे बारीक कट करून घेणार आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपण कोणत्याही आकारामध्ये कट करून घेऊया। टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे। थोडासा हा खराब निघालेला आहे, मी तो बाजूला काढून ठेवला आणि यातलं हे बिया आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहे, नाहीतर मग त्या बियासहित आपण घातलं तर ब्रेड खूप लूज होतो आणि तो लगेच तुटतो। त्यामुळे आपल्याला ते बिया घालायचं नाही, त्यामध्ये खूप पाणी असतं। तर त्याचे पण आपण बारीक कट करून घेतलेले आहे। कांदा पण आपण बारीक कट करून घ्यायचा आहे, किंवा मग आपल्या आवडीप्रमाणे तोही कट करून घ्यायचा आहे। सर्व आपलं आता मस्तपैकी बारीक कट करून झालेलं आहे। ब्रेडला आपण आधी बटर लावायचं आहे। हा सँडविच ब्रेड आहे, पण तुम्ही कोणताही ब्रेड घेऊ शकता। दोन्ही ब्रेडला बटर लावून घ्यायचं आहे आधी एका साईडने, आणि मग एका ब्रेडच्या स्लाइसवर आपण ही ग्रीन चटणी लावायची आहे। सर्व बाजूला छान अशी स्प्रेड करायची आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइड्सवर आपल्याला ही टोमॅटो सॉस, आपल्याला रेड चिली सॉस लावायचा आहे। हे बघा, आता दोन्ही लावून झालेलं आहे। आता आपण त्यावर आपले हे कट करून घेतलेले गाजर, टोमॅटो, कांदा हे आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही लेवलला ठेवायचे आहे। म्हणजे आधी तुम्ही काकडी ठेवू शकता किंवा टोमॅटो तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही ठेवू शकता। हे सर्व आपण छानपैकी याच्यावर ठेवायचं आहे। आणि त्यानंतर आता इथे मी हा मसाला घातलेला आहे, सँडविच मसाला घातलेला आहे। 3-4 चिमूट आपल्याला इथे भुरभरायचा आहे। आणि ह्या बाटलीमध्ये मी हा चाट मसाला घातलेला आहे, तो मी वरून भुरभुरलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे चीज ठेवायचं आहे। तुमच्याकडे जर क्यूब चीज असेल तर तुम्ही ते किसून घालू शकता। माझ्याकडे हे असं असल्यामुळे मी आता याच्यावरून ठेवलेलं आहे। वरून आपण चिली फ्लेक्स घालूया। हे सगळं ऑप्शनल आहे, चिली फ्लेक्स घालणं। आणि आता आपल्याला वरून दुसरी स्लाइड ठेवायची आहे। चांगली प्रेस करून घेतलेले आहे आणि वरून पुन्हा आपल्याला वरच्या साईडला या ब्रेडच्या बटर लावून घ्यायचं आहे। आता यालाही ब्रेड छान बटर लावून झालेला आहे। आणि आपला हा जो साचा आहे सँडविचचा, त्यालाही आपल्याला दोन्ही बाजूनी बटर लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे आपण केलेलं सँडविच ठेवायचं आहे। आणि अगदी मीडियम टू लोवर आपल्याला काही सेकंदात आपल्याला हे बघायचं आहे किती। आता मी अर्ध्या मिनिटानंतर बघितलेलं आहे, एक साईड चांगली झालेली आहे, तिला आपण बटर लावून घेतलेलं आहे। आता पुन्हा ही दुसरी साईड बघा, ही पण छान झालेली आहे।
त्यालाही आपण बटर लावून घेतलेलं आहे. थोड्या थोड्या सेकंदाने आपल्याला हे उलटून पालटून बघायचं आहे, म्हणजे जळणार नाही. आणि हाय फ्लेम कधीही करायची नाही, नाही तर खूप लवकर जळतं. आता हे थंड झालेलं आहे, आपण काढून घेतलेलं आहे. थोडंसं थंड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्तपैकी रंग आलेला आहे, वरून छान असं कुरकुरीत झालेलं आहे. हे दोन्हीही बाजूंनी मस्त खरपूस भाजलेलं आहे. आता तुम्ही हवं तर आणखी वरून तुम्ही बटर लावू शकता किंवा तूप पण लावू शकता. आता हे आपण काढून घेऊया. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी रंग आलेला आहे सोनेरी आणि छान असं कुरकुरीत झालेलं आहे. अशाच प्रकारे आपण दुसरंही करून घेऊया. दोन्ही बाजू मस्तपैकी छान अशा भाजलेल्या आहे. हे आपण असं तव्यावर सुद्धा करू शकतो बिना साच्याचं. तर आता आपण दुसरंही तयार करून घेऊया. हे बघा, सुरेख असा रंग आलेला आहे. दुसरं पण आपण तयार केलेलं आहे त्याच पद्धतीने. आता आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण कट करायचं आहे, किंवा आपण लांबट आकारामध्ये कट करू शकतो किंवा त्रिकोणी पण, आपल्याला जसं आवडेल तसं आपण कट करायचं आहे. हे बघा, हे असं मस्तपैकी खरपूस असं भाजलेलं कुरकुरीत आपलं आणि आतून सॉफ्ट असं रंगीबेरंगी सँडविच तयार झालेलं आहे. हे आपण असंही खाऊ शकतो किंवा आणखी ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस ह्याबरोबरसुद्धा आपण खाऊ शकतो. पण आपण याच्यामध्ये भरपूर छान असा मसाला घातलेला आहे. सर्व काकडी, टोमॅटो वगैरे घातलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे आपण असंच खाऊ शकतो. तर चला मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आपल्या टेस्टिनेशन चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा.